हॅलो फ्रेंड्स, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आणि त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा ज्याला आपण लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल असं म्हणतो, हे दोन मुद्दे या अगोदर आपण बघितलेले आहे. आता या स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल बघत असताना आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे की या पिरियडिक टेबलमध्ये उभे 18 कॉलम आणि आडव्या 7 रांगा आहेत, ज्याला आपण ग्रुप्स आणि पिरियड असं संबोधतो आहोत. ॲटमचं स्ट्रक्चर माहिती झाल्यानंतर पिरियडिक टेबलचा हा मॉडर्न फॉर्म त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याला मॉडर्न का म्हटलेलं आहे? कारण मेंडेलिव्हनी जे पिरियडिक टेबल दिलं होतं त्याच्यामध्ये मोस्लीनी मॉडिफिकेशन करून सर्वमान्य असं हे पिरियडिक टेबल, जे की आता IUPAC सिस्टीमला, ज्याला आपण इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री असं म्हणतो, त्या सिस्टीमने सुद्धा या आजच्या पिरियडिक टेबलला मान्यता दिलेली आहे. म्हणून त्याला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणतोय. आता या मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर यांचा काय संबंध आहे हे आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्यामुळं आजचा आपला पुढचा पॉईंट आहे पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर हा मुद्दा बघण्या अगोदर आपण या ठिकाणी जी कॅन यू रिकॉल ही जी चौकट दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे दिलेले आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. यात पहिला मुद्दा दिलेला आहे, व्हॉट डज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर n अँड अझ्युमिथल क्वांटम नंबर l ऑफ एन इलेक्ट्रॉन बिलॉंगिंग टू एन ॲटम रिप्रेझेंट. यापूर्वी आपण टॉपिक नंबर 4 ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझ्युमिथल क्वांटम नंबर म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर n आणि अझ्युमिथल क्वांटम नंबर l हे दोन क्वांटम नंबर ॲटममधल्या कोणत्याही इलेक्ट्रॉनबद्दलची प्रकारची माहिती त्या ठिकाणी देतात. तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर n हा इलेक्ट्रॉन कोणत्या मेन शेलमध्ये आहे याच्या संदर्भातली माहिती देतात. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की मेन शेल ह्या K, L, M, N या अक्षरांनी डेसिग्नेट केलेले असतात. जेव्हा n ची किंमत 1 असते, n इज इक्वल टू 1, तेव्हा आपण त्याला K या अक्षरानं संबोधतो. जेव्हा n ची किंमत 2 असते तेव्हा आपण त्याला L म्हणतो. या पद्धतीनं आपण त्याचं डेसिग्नेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ही n ची किंमत जी आहे ती इलेक्ट्रॉन कोणत्या मेनशेलमध्ये आहे ते इंडिकेट करत असतो. तर L म्हणजे काय आहे? तर तो अझ्युमिथल क्वांटम नंबर आहे. तर हा अझ्युमिथल क्वांटम नंबर काय रिप्रेझेंट करतो? तर इलेक्ट्रॉन मेन शेलच्या कोणत्या सबशेलमध्ये आहे, म्हणजे कोणत्या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे हे त्या ठिकाणी अझ्युमिथल क्वांटम नंबरवरून कळतं. आता यांच्या व्हॅल्यू आणि त्यांच्यामधलं रिलेशन हेही आपण बघितलेलं आहे की Lला व्हॅल्यूज किती आहेत? तर n इतक्या व्हॅल्यूज असतात. आणि त्या कोणत्या? तर Lच्या किमती ह्या 0 पासून सुरू होतात. Lची किंमत जर 0 असेल तर ती सबशेल असते S. Lची किंमत जर 1 असेल तर ती सबशेल असते P. या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं डेसिग्नेशन आणि त्याच्या व्हॅल्यूज ह्या आपण मागच्या 4 नंबरच्या प्रकरणामध्ये बघितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं प्रिन्सिपल क्वांटम नंबर n हा इलेक्ट्रॉन कोणत्या मेनशेलमध्ये आहे हे सांगतो. तर अझ्युमिथल क्वांटम नंबर l हा इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेलमध्ये आहे याबद्दलची माहिती त्या ठिकाणी सांगतो. कॅन यू रिकॉलमधला दुसरा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे, तो आहे विच प्रिन्सिपल इज फॉलोड इन डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲन ॲटम. ॲटममधले इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन देताना कोणतं प्रिन्सिपल फॉलो केलं जातं? तर या अगोदर आपण अबूज प्रिन्सिपल बघितलेले आहेत. त्या प्रिन्सिपलनुसार एनर्जी ऑर्बिटलचा चढता क्रमसुद्धा तुम्ही बघितलेला आहात आणि त्यानुसार इलेक्ट्रॉनचं त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन होत असतं. आणि हे डिस्ट्रीब्युशन देणं त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन
असं म्हणत असतो. आत्ताच आपण कॅन यू रिकॉल या चौकटीमध्ये आलेले जे मुद्दे आहेत त्याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. यानंतरचा आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे याच्यामधला, तो आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे काय? कारण आपला आजचा पॉईंट जो आहे तो आहे पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर पहिल्यांदा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय हे समजून घेऊया. ते आता तुम्ही मागच्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे, पण पुन्हा एकदा त्याची उजळणी करूया आणि मग पुढच्या मुद्द्याला जाऊया. तर त्याची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲन ॲटम इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ इट्स इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिटल्स. आता इलेक्ट्रॉनचं ऑर्बिटलमधलं डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय? तर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन मेन शेल्स अँड सबशेल्स. याचा अर्थ एखाद्या ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्याला आपण EC असं म्हणतो, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देणं म्हणजे त्या ॲटममध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं झालेलं आहे. म्हणजे ते हे असणारे इलेक्ट्रॉन कोणत्या मेन शेलमध्ये, त्यातल्या कोणत्या सबशेलमध्ये, पुन्हा त्या सबशेलमध्ये असणाऱ्या कोणत्या ऑर्बिटलमध्ये आहेत आणि ते कशा पद्धतीनं स्पिन होत आहेत हे सांगणं, ह्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. उदाहरणार्थ सोडियम हा इलेमेंट घेतला तर त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11. याचा अर्थ सोडियमच्या ॲटममध्ये 11 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आहेत. तर हे 11 इलेक्ट्रॉन कसे आहेत, मग कोणत्या मेन शेलमध्ये कोणत्या सबशेलमध्ये हे इलेक्ट्रॉन आहेत हे सांगणं, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देण्यासाठी तुम्हाला एनर्जी ऑर्बिटलचा चढता क्रम माहीत असणं किंवा पाठ असणं गरजेचं आहे, जो आपण मागच्या 4थ्या टॉपिकमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये तो बघितलेला आहे. हे जे एनर्जी ऑर्बिटलचा चढता क्रम जो आहे तो तुमचा अबूज प्रिन्सिपल, हार्न्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आणि पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल हे तिन्ही वापरून आपण हा एनर्जी ऑर्बिटलचा चढता क्रम त्या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण आता पहिल्यांदा एनर्जी ऑर्बिटलचा चढता क्रम जो आहे तो पहिल्यांदा बघूया. तो या ठिकाणी दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा भरणार आहे ती 1s, त्याच्यानंतर 2s, 2p, त्यानंतर 3s, मग 3p, 4s, मग 3d भरणार आहे, मग 4p, त्याच्यानंतर 5s, त्याच्यानंतर 4d, 4d नंतर मग 5p, 6p, मग 4f, त्याच्यानंतर 5d, त्याच्यानंतर 6p, त्यानंतर 7s, मग 5f, त्याच्यानंतर 6d आणि सगळ्यात शेवटी भरणार आहे ती 7p. याचा अर्थ 7p या ऑर्बिटलची ऊर्जा सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे ती सगळ्यात शेवटी भरेल. तर तिच्या अलीकडं असणारी सेल तिच्या अगोदर भरेल. या पद्धतीनं क्रमवारीने तुम्ही खाली आलात तर सगळ्यात सुरुवातीला जिची ऊर्जा कमी आहे अशी 1s ऑर्बिटल भरेल आणि मग तिथून पुढं सगळ्या ऑर्बिटल त्यांच्या चढत्या क्रमानं आहेत त्या भरायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. आता ह्या ज्या एनर्जी ऑर्बिटल्स आहेत त्यांचा हा जो क्रम आहे तो लक्षात कसा ठेवायचा, तर या खाली चौकटीमध्ये इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे की ते लक्षात कसं ठेवायचं. तर पहिल्यांदा फक्त 1s, त्यानंतर 2s 2p आणि 3s 3p हे लक्षात ठेवायचं, एकसारखे आहेत. त्यानंतर आहे 4s 3d 4p आणि त्याच्यानंतर आहे 5s 4d 5p. त्यानंतरचा ग्रुप आहे तो 6s 4f 5d 6p आणि 7s 5f 6d 7p. आता या ठिकाणी एकसारख्या कलरमध्ये दिलेल्या ग्रुप लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे पहिल्यांदा 1s, त्याच्यानंतर 2s 2p 3s 3p, त्याच्यानंतर 4s 3d 4p, 5s 4d 5p, त्यानंतर 6s 4f 5d 6p, 7s 5f 6d 7p. असं 2-2च्या गटानं हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. एकदा का तुम्हाला हा एनर्जी ऑर्बिटलचा चढता क्रम पाठ झाला
की कोणत्याही ॲटॉमिक नंबरसाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी लिहिता येणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि पिरियडिक टेबल याचा त्या ठिकाणी घनिष्ठ संबंध आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एखाद्या इलेमेंटचं आणि त्याची पिरियडिक टेबलमध्ये त्या इलेमेंटची पोझिशन यांचा कसा संबंध आहे हे समजून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा पिरियडिक टेबलमधला पिरियडनुसार त्या ठिकाणी असणारे जे इलेमेंट आहेत त्यांचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणार आहोत. आता आपल्यासमोर इथं हा मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की 7 पिरियड्स आहेत इथं दाखवलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर या पद्धतीनं 7 पिरियड आहेत. तर या पिरियडमध्ये असणारे जे इलेमेंट आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ओळीनं देणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पहिला क्रमांकाचा पिरियड कन्सिडर करूया. या पिरियड फर्स्टमध्ये कोणते इलेमेंट आहेत तर पहिला इलेमेंट आहे तो आहे हायड्रोजन आणि दुसरा इलेमेंट किंवा त्या पिरियडमधला शेवटचा इलेमेंट जो आहे तो आहे हेलियम. तर आता या 2 इलेमेंटसाठीचं असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण आपल्याला एनर्जी ऑर्बिटल्स आता चढत्या क्रमानं माहिती असल्यामुळे आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल. तर ते पहिल्यांदा आपण बघूया. आता या ठिकाणी या पेजवरती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पिरियड्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला पिरियड जो आहे तो कन्सिडर करतो आहे. तर त्या पहिल्या पिरियडमधला आत्ताच आपण बघितलं की पहिला मेंबर जो आहे तो आहे हायड्रोजन, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1, म्हणून आपण 1H असं लिहिलेलं आहे. तर हा इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट होताना कसा होईल तर आपलं पहिलं फिलिंग ऑर्बिटल कोणती आहे तर 1s आहे. तर त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन 1s मध्ये येईल. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s1. आता यानंतरचा पहिल्या पिरियडमध्ये असणारा दुसरा आणि शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो आहे हेलियम, ॲटॉमिक नंबर 2. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल तर 1s2. कारण आपल्याला माहीत आहे की s ऑर्बिटलची मॅक्झिमम कपॅसिटी आहे ती टू अकोमोडेट 2 इलेक्ट्रॉन्स. यसमध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी मावू शकतात. त्याच्यामुळं हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2. आता या ठिकाणी या पहिल्या पिरियडचे हे दोन्ही इलेमेंट्स जर तुम्ही बघितले त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात घेतलं तर यांची म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो आहे त्याची व्हॅल्यू किती आहे 1. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं यांची किंमत 1 आहे म्हणून त्यांचा पिरियड आहे 1. याचाच अर्थ प्रिन्सिपल क्वांटम नंबर इंडिकेट्स इट्स पिरियड नंबर अल्सो. म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा जी व्हॅल्यू असते तोच त्या इलेमेंटचा पिरियड नंबरसुद्धा असतो. हे आपण आता अगोदरच शिकलेलं आहोत. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की पहिल्या नंबरचा हा जो पिरियड आहे तो 1s ऑर्बिटलपासून भरायला सुरुवात होतो आणि त्याचा शेवट किंवा हा पिरियड कधी संपेल जेव्हा त्याच्यात असणाऱ्या इलेमेंटचे 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये येतील. कारण आपल्याला माहिती आहे s ऑर्बिटलची मॅक्झिमम कपॅसिटी ही 2 इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्याची आहे. त्याच्यामुळं 1s भरायला सुरुवात होते आणि 1s2 झालं की तो पिरियड त्या ठिकाणी संपतो. म्हणून या पहिल्या पिरियडमध्ये फक्त 2च इलेमेंट असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. कारण s ऑर्बिटलची मॅक्झिमम कपॅसिटी हे 2 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. याचा अर्थ पहिला पिरियड हा 1s सबशेलनी सुरुवात होतो भरायला आणि डुप्लेट पूर्ण झालं हेलियमचं की त्या ठिकाणी हा पिरियड संपतो. आत्ता आपण पहिल्या पिरियडमध्ये येणारे इलेमेंट कोणते आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे. तर पहिल्या पिरियडमध्ये पहिला इलेमेंट आहे हायड्रोजन आणि दुसरा इलेमेंट आहे किंवा शेवटचा इलेमेंट जो आहे तो हेलियम. कारण हेलियमच्या ठिकाणी त्या ठिकाणी डुप्लेट पूर्ण होतं आणि अशा पद्धतीनं पहिला पिरियड जो आहे तो
हायड्रोजनपासून सुरुवात होतो आणि हेलियममध्ये एंड होतो. अशाच पद्धतीनं आता आपल्याला सेकंड पिरियडसाठी आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं आहे. तर या ठिकाणी सेकंड पिरियडचे इलेमेंट कोणकोणते आहेत हे आता आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्यांचं ओळीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊया. आता या सेकंड पिरियडमध्ये पहिला इलेमेंट जो आहे तो लिथियम, त्यानंतर आहे बेरिलियम, त्यानंतर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि शेवटचा इलेमेंट आहे तो न्यूऑन. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला 8 इलेमेंट या ठिकाणी सेकंड पिरियडसाठीचे दिसतात. आता या इलेमेंटचं ॲटॉमिक नंबर आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायचं आहे. तर या पिरियडमध्ये आपण डावीकडून उजवीकडे जेव्हा जायला लागतो तेव्हा ॲटॉमिक नंबर एक एक निवाढत जातो आहे. म्हणजे बघा, लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3, बेरिलियमचा आहे 4, बोरॉनचा 5, कार्बनचा 6, 7, 8, 9 आणि न्यूऑनसाठीचा ॲटॉमिक नंबर आहे 10. यांच्यासाठी आपण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. आता या ठिकाणी पिरियड सेकंडसाठी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देणार आहोत. त्याच्यातला पहिला इलेमेंट आहे लिथियम, त्याचा ॲटॉमिक नंबर 3. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं देता येईल? तर आपल्याला माहीत आहे की 1s नंतर 2s भरते, 2s नंतर 2p, 2p नंतर 3s आणि मग 3p. या पद्धतीनं पुढं एनर्जी ऑर्बिटलचा चढता क्रम आहे. तर आता 3 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळं पहिल्यांदा राहणार आहे ती सगळ्यात कमी ऊर्जा असणारी 1s. आता या ठिकाणी लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 1s2 2s1, कारण एस ऑर्बिटलची कॅपॅसिटी हे मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. त्यामुळं लिथियमचा तिसरा म्हणजे आणि शेवटचा इलेक्ट्रॉन हा 2s मध्ये येणार आहे. त्यामुळं 2s1 या पद्धती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिथियमचं झालं 1s2 2s1. किंवा हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण नोबल गॅसच्या स्वरूपामध्ये लिहू शकतो. आत्ताच आपण बघितले की लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2 आणि या ठिकाणी डुप्लेट पूर्ण इलेमेंटचं झालेलं आहे, म्हणजे तो त्या ठिकाणी त्याची असणारी शेल पूर्णपणे भरलेली आहे. त्याच्यामुळे लिथियमला नियरेस्ट असणारा हा लिथियम जो आहे त्याची कोअर आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि ती चौकटी कंसामध्ये लिहिण्याची पद्धत आहे. त्यामुळं लिथियमची कोअर आणि त्याच्या बाहेर आपण 2s1 या पद्धतीनं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊ शकतो आणि यालाच आपण म्हणायचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कारण लिथियमच्या बाबतीमध्ये आउटर असणारी किंवा ज्याला आपण व्हॅलन्स शेल असं म्हणतो ती शेल कोणती आहे? जिचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर n हा 2 आहे. ती शेल या ठिकाणी लिथियमसाठी आउटर मोस्ट किंवा जिला आपण व्हॅलन्स शेल असं म्हणतो ती आहे. त्यामुळं या रिप्रेझेंटेशनला आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये नियरेस्ट नोबल गॅसची कोअर लिहून त्याच्या पुढं व्हॅलन्स शेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याची पद्धत आहे. आता पिरियड सेकंडमध्ये क्रमानं पुढचा येणारा इलेमेंट जो आहे तो आहे बेरिलियम, ॲटॉमिक नंबर 4 असणारा. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता द्या. तर पहिल्यांदा 1s भरेल, त्यामुळं यसची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्याची, म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2. 4तले 2 इलेक्ट्रॉन गेले, आता राहिले 2. तर ते कुठे येतील? तर त्याच्या पुढची येणारी ही 2s ऑर्बिटल त्याच्यामध्ये येणार आहे 2s2, कारण यसची कॅपॅसिटी मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. त्याच्यामुळं बेरिलियमसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2. आता हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहू शकतो आहे? तर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या स्वरूपामध्ये सुद्धा लिहिता येईल. त्यासाठी आपण नियरेस्ट नोबेल गॅस कोणता आहे बेरिलियमला? तर त्याच्या अगोदर येणारा नोबेल गॅस हेलियम आहे. तर त्याची कोअर दिली आणि त्याच्या पुढं आउटर मोस्ट शेलचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते या ठिकाणी दिलं, ते आहे 2s2. या ठिकाणी बेरिलियमसाठी आउटर मोस्ट असणारी शेल आहे 2s2, जिचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर n हा 2 आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर n
इज इक्वल टू 2 म्हणजे ही शेल झाली तुमची मेन शेल झाली यल. यल या मेन शेलच्या एस सबसेलमध्ये या बेरिलियमचं शेवटचं इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2. आता यानंतर पिरियड सेकंडमध्ये क्रमानं येणारा बेरिलियम नंतरचा इलेमेंट आहे तो आहे बोरॉन. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 5. तर 5 बोरॉनचं मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता तुम्हाला सहज लिहिता येईल. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा 1s भरेल 1s2 2 इलेक्ट्रॉन गेले 5तले, राहिले 3. त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं, तर त्या 1s नंतर 2s भरते, तर 2s2 4 इलेक्ट्रॉन गेले, राहिलेला 5वा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे येणार आहे, तर 2s नंतर 2p भरते, त्यामुळं 2p1 या पद्धतीनं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. या बोरॉनसाठीचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही घरी या ठिकाणी लिहायचं आहे. तर इथं आता बोरॉनपासून 2p पीची ऑर्बिटल भरायला सुरुवात झालेला आहे. याच्या अगोदरच्या या 2 इलेमेंट्ससाठी एस ऑर्बिटल कंप्लीट झाली. एसची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. तसं पीची किती इलेक्ट्रॉन धारण करण्याची कॅपॅसिटी आहे, तर पी ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी अकोमोडेट होऊ शकतात. तर अशी ही 2pची ऑर्बिटल या ठिकाणी भरायला सुरुवात झालेली आहे बोरॉनसाठी. तर याच पद्धतीनं आपल्याला त्याच्यानंतर येणारा कार्बन ॲटॉमिक नंबर 6 म्हणजे ॲटॉमिक नंबर 1नं वाढला, याचा अर्थ 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी वाढलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देता येईल आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 1s2 2s2 2p2. कारण बोरॉनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन जादाच येणार आहे, त्याच्यामुळं हा येणारा शेवटचा इलेक्ट्रॉन 2pमध्ये येणार आहे. त्याच्यामुळं कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p2. आता याच्यासाठीचं सुद्धा असणारं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. याच पद्धतीनं एकनं ॲटॉमिक नंबर वाढत जातो, म्हणजेच एकनं इलेक्ट्रॉन वाढत जाणार आहे आणि येणारा शेवटचा इलेक्ट्रॉन हा पी शेलमध्ये वाढत जाणार आहे. कारण कुठंपर्यंत वाढेल, तर कारण पीची मॅक्झिमम कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन धारण करण्याची असल्यामुळं पीमध्ये 6 इलेक्ट्रॉन येईस तोपर्यंत इलेक्ट्रॉन त्या सबशेलमध्ये येत राहणार आहे. आता या ठिकाणी आपण डायरेक्ट सेकंड पिरियडचा शेवटचा इलेमेंट दॅट इज निऑन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. निऑनचा ॲटॉमिक नंबर आहे 10, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p6. बघा 2 अधिक 2 4 आणि 6 10 इलेक्ट्रॉन या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. तर या ठिकाणी 6 पीमधले इलेक्ट्रॉन आणि हे एसमधले 2 अशा पद्धतीनं टोटल 8 इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्टेट पूर्ण झालेलं आहे. जसं हेलियमचं या ठिकाणी डुप्लेट पूर्ण झालं होतं 2 इलेक्ट्रॉन, त्याच्यामुळं हेलियमच्या खाली तुम्ही नोबल गॅसच्या 18व्या ग्रुपमध्ये तुम्ही निऑन लिहिता. हेलियमचं डुप्लेट पूर्ण झालं, निऑनचं ऑक्टेट पूर्ण झालं. म्हणजे या ठिकाणी पिरियड सेकंडसाठी लिथियमपासून तुम्ही सुरुवात केली आणि शेवट झाला तो निऑनमध्ये. आता या ठिकाणी पिरियड सेकंडसाठीचे हे सगळे इलेमेंट तुम्ही बघितले लिथियमपासून निऑनपर्यंतचे. त्यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर तुमच्या लक्षात असं येईल की शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे येतो आहे, तर 2s 2p म्हणजे ज्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2 आहे अशा मेनशेलच्या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन येत आहेत. आणि n इज इक्वल टू 2 म्हणजे ही तुमची मेनशेल आहे यल शेल. म्हणजे पूर्णपणे नवीन मेनशेलच्या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन यायला सुरुवात होतात आणि पिरियड सेकंडसाठीचं आउटरमोस्ट शेल जी यल शेल आहे ती भरायला सुरुवात होते, ती तिच्या येसपासून. म्हणून लिथियममध्ये आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला 2s1 दिसतं आहे आणि 2s नंतर येणारी ऑर्बिटल आहे 2p. त्याच्यामुळं
ओळीनं ह्या 2s नंतर 2p भरत भरत जाते आणि पिरियड सेकंड संपतो कुठं? न्यूऑनजवळ, कारण त्या ठिकाणी या यल शेलच्या दोन्ही सबशेल म्हणजे एस आणि पी ह्या 2 नंबरच्या शेलच्या आहेत म्हणून आपण 2s 2p असं लिहिलेलं आहे. तर 2s2 आणि 2p6 अशा पद्धतीनं पी शेल या ठिकाणी सबशेल पूर्ण भरलेली आहे. तिथं हा पिरियड सेकंड संपतो. आता या पिरियडमध्ये जर तुम्ही पिरियड सेकंडमध्ये बघितलं तर टोटल इलेमेंटची संख्या आहे 8. पहिल्या पिरियडमध्ये आहे 2. हे असं का? आपण पुढं नंतर जाऊन बघणार आहोत. तास तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की पिरियड सेकंड जो आहे तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर n=2 असणाऱ्या जी शेल आहे ती भरायला सुरुवात होते आणि पिरियड सेकंडचा शेवट कुठं होतो? जिथं ही मेन शेल पूर्ण भरते म्हणजे न्यूऑनमध्ये ती पूर्ण भरते. कारण इथं तुम्हाला एसमध्ये 2 अधिक पीमध्ये 6 म्हणजे टोटल 8 इलेक्ट्रॉन आलेले दिसतात. ऑक्टेट पूर्ण झालेला आहे. तर एवढं हे पिरियड सेकंडसाठी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता याच पद्धतीनं आपल्याला तिसऱ्या पिरियडसाठीचे जे इलेमेंट आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं आहे. आता तिसरा पिरियड जो आहे त्याच्यामध्ये कोणकोणते इलेमेंट येतात? तर पहिला आहे सोडियम, दुसरा मॅग्नेशियम, तिसरा अल्युमिनियम, सिलिका, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि शेवटचा इलेमेंट जो आहे थर्ड पिरियडचा तो आहे आर्गॉन. तर टोटल किती झाले? तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर या ठिकाणी या पिरियडमध्ये तिसऱ्या पिरियडमध्ये सुद्धा 8 इलेमेंट आहेत. या इलेमेंटचं आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं आहे. हा तिसरा पिरियड स्टार्ट होतो सोडियमपासून आणि एंड होतो आर्गॉनमध्ये. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. त्याचंही आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. तर 1s2 2s2 2p6 3s1. याचा अर्थ 2 2 4 आणि 6 10 इलेक्ट्रॉन गेले आणि शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो 3s1 मध्ये या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी सोडियमसाठी आउटरमोस्ट शेल आहे 3s. याचा अर्थ या आउटरमोस्ट शेलचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर n ची किंमत आहे 3. याचा अर्थ पूर्णपणे नव्या आणि पुढच्या शेलमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन येतोय. कारण न्यूऑनपर्यंत आपण आता बघितलं की 2 नंबरची शेल जी आहे ती भरायला लागलेली होती आणि न्यूऑनमध्ये ती पूर्ण भरून झालेली आहे. त्याच्यानंतर न्यूऑन नंतर येणारा सोडियम जो आहे ॲटॉमिक नंबर 1 न वाढलेला आहे. तर हा शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो पूर्णपणे नवीन अशा शेलमध्ये जिचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 आहे त्याच्यामध्ये तिच्या एस सबशेलमध्ये हा इलेक्ट्रॉन आलेला आहे. आता सोडियम नंतर येणारा पुढचा इलेमेंट आहे मॅग्नेशियम. ॲटॉमिक नंबर 1 न वाढलेला आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा 1 न वाढलेली आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p6 3s2. या ठिकाणी शेवटचा इलेक्ट्रॉन हा यसमध्ये आलेला आहे मॅग्नेशियमच्या बाबतीत. कारण यसची कपॅसिटी ही जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. त्यामुळं 3s2 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी मॅग्नेशियमसाठीचं झालेलं आहे. आता या इलेमेंट्ससाठी सुद्धा तुम्ही आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं आहे. आणि आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देताना आपण काय करतो तर नियरेस्ट असणाऱ्या नोबल गॅसची कोअर आणि मग त्याच्या पुढं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देत असतो. उदाहरणार्थ आता सोडियमसाठी इथं बघितलं तर सोडियमला नियरेस्ट असणारा नोबल गॅस कोणता आहे? न्यूऑन. तर त्याची नोबल कोअर लिहिली आणि त्याच्या पुढं व्हॅलेन्स शेलचं असणारी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे 3s1 आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. याच पद्धतीनं आता मॅग्नेशियमसाठी काय लिहिता येईल तर नोबल कोअर ऑफ न्यूऑन गॅस आणि 3s2 असं या ठिकाणी येईल. त्याच पद्धतीनं आता त्याच्यानंतरचं येणारे इलेमेंट जो आहे अल्युमिनियम त्यासाठीचं बघा ॲटॉमिक नंबर 1 न वाढलेला आहे.
त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p6 3s2 3p1. आता या ठिकाणी बघा 3s पूर्णपणे भरली, मग त्याच्यानंतरचा येणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठं येईल तर 3p मध्ये येणार आहे, कारण 3s नंतर 3p भरते. आपल्याला माहीत आहे की एनर्जी ऑर्बिटलच्या चढत्या क्रममध्ये पहिल्यांदा 1s भरते, मग 2s, मग 2p नंतर 3s भरते आणि 3s नंतर 3p भरायला सुरुवात होते. त्याच्यामुळं अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 आहे, म्हणजे मॅग्नेशियमपेक्षा 1 वाढून इलेक्ट्रॉन आहे. तर हा वाढीव इलेक्ट्रॉन कुठं येईल तर 3p1 मध्ये 3p मध्ये येणार आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 3p1. आता याच्यासाठीचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता येईल तर नोबल गॅसची कोअर, न्यूऑनची कोअर लिहिलेली आहे 3s2 3p1. या पद्धतीनं अल्युमिनियमसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देता येईल. आता सिलिकॉनसाठी बघा, ॲल्युमिनियमपेक्षा ॲटॉमिक नंबर 1 वाढलेला आहे. त्याच्यामुळं हे सगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3s पर्यंत अल्युमिनियमसारखंच राहणार आहे. फक्त वाढीव इलेक्ट्रॉन जो आहे तो p मध्ये येणार आहे. त्याच्यामुळं अल्युमिनियमसाठी 3p1 होतं, ते आता सिलिकॉनसाठी 3p2 झालं. त्याच्यासाठी आता तुम्ही आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मगा लिहिलेल्या पद्धतीनं तुम्ही लिहायचं आहे. याच पद्धतीनं फॉस्फरससाठी, कारण ॲटॉमिक नंबर सिलिकॉनपेक्षा 1 वाढला, मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल तर 1s2 पासून 3s2 पर्यंत तेच 3p2च्या ऐवजी जिथं आता 3p3 येईल. त्याच्यानंतर पुढं सल्फरसाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच पद्धतीनं लिहिता येईल. क्लोरीनसाठी अजून 1 ॲटॉमिक नंबर वाढला, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देता येईल. तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लोरीनसाठी काय येईल तर सल्फरचं जे आहे त्याच्यामध्ये शेवटचा जो 3p आहे त्या ठिकाणी 1 वाढून इलेक्ट्रॉन येणार आहे. म्हणजे क्लोरीनसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल तर 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p. या ठिकाणी फॉस्फरससाठी 2 आहे, सल्फरसाठी 3 होईल, क्लोरीनसाठी 4 होईल. तर 3s2 3p5 होईल. 5 आणि 2 7. या पद्धतीनं आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन होणार आहेत. आता क्लोरीनपेक्षा आर्गॉनमध्ये 1 वाढून ॲटॉमिक नंबर आहे 18 आर्गॉन. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल 1s2 2s2 2p6 3s2. इथंपर्यंत सगळं सेम. आणि 1 वाढलेला क्लोरीनमधला जो इलेक्ट्रॉन आहे तो या p मध्ये येणार आहे. क्लोरीनसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 3s2 3p5. आता आर्गॉनसाठी होईल 3s2 3p6. म्हणजे 2 अधिक 6 या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन पूर्ण झाले. म्हणजे या ठिकाणी आर्गॉनसाठी ऑक्टेट पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळं हा पिरियड नंबर 3 जो आहे तो या ठिकाणी आर्गॉनमध्ये पूर्ण होतो. पिरियड नंबर 3 मधले हे जे सगळे इलेमेंट आहेत ते जर त्यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही बघितलं तर बघा 3s1 3s2 3s2 3p1 3s2 3p2. या ठिकाणी 3s2 3p3 3s2 3p4 आणि क्लोरीनसाठी येणार आहे 3s2 3p5 आणि आर्गॉनसाठी 3s2 3p6. या पद्धतीनं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅलन्स सेलचं तुम्हाला दिसतंय. इथं 3 हा आकडा तुम्हाला दिसतोय. प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू एनची व्हॅल्यू आहे 3. म्हणून हे सगळे इलेमेंट जे आहेत सोडियमपासून आर्गॉनपर्यंत हे पिरियड नंबर 3चे मेंबर आहेत. अशा पद्धतीनं थर्ड पिरियडमध्ये तुम्हाला 8 इलेमेंट त्या ठिकाणी असलेले दिसतात. हे 8 इलेमेंट का तर कारण यसमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि पीमध्ये 6 अधिक 2 म्हणजे व्हॅलन्स शेलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टोटल मॅक्झिमम 8च इलेक्ट्रॉन अकोमोडेट होऊ शकतात. म्हणून पिरियड नंबर 3 मध्ये सुद्धा तुम्हाला 8 इलेमेंट असलेले दिसतात. आता बघा, आत्तापर्यंत आपण बघत आलो की पिरियड फर्स्टमध्ये टोटल 2 इलेमेंट आहेत. पिरियड सेकंडमध्ये टोटल 8 इलेमेंट आहेत. पिरियड थर्डमध्ये सुद्धा टोटल 8 इलेमेंट आहेत. हे असं का
कारण पहिल्या पिरियडमध्ये व्हॅलन्स शेल आहे जिचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, त्या शेलमधली सबशेल आहे यस, आणि यसची कपॅसिटी मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन धारण करण्याची आहे. त्याच्यामुळं पहिल्या पिरियडमध्ये फक्त 2च इलेमेंट आपल्याला असलेले दिसतात. म्हणजे पहिला पिरियड स्टार्ट होतो हायड्रोजननी आणि एंड होतो हेलियममध्ये. आता पिरियड सेकंडमध्ये 8 इलेमेंट आहेत. का बरं? कारण पिरियड सेकंडमधली आउटर मोस्ट शेल जिचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर n हे 2 आहे, म्हणून आपण NS 2s1 2s2 2s2 2p1 या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 2 दिसतंय. तर त्याच्यामध्ये या n=2 ही मेन शेल जी आहे तिच्यामध्ये 2 सबशेल आहेत. एक आहे यस आणि दुसरी आहे पी. यसची कपॅसिटी मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन धारण करण्याची, पीची मॅक्झिमम कपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन धारण करण्याची, म्हणजे 2 + 6 या पद्धतीने 8च इलेक्ट्रॉन मॅक्झिमम या पिरियड नंबर 2 मधल्या इलेमेंट्सच्या बाबतीमध्ये येऊ शकतात. म्हणून या ठिकाणी पिरियड नंबर 2 मध्ये मॅक्झिमम 8 इलेमेंट त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसतात. त्याच पद्धतीने पिरियड नंबर 3 साठी सुद्धा व्हॅलन्स शेलमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन येऊ शकतात. म्हणून या पिरियड नंबर 3 मध्ये असणाऱ्या इलेमेंटची संख्या 8 असलेली दिसते. आता यानंतर आपल्याला पिरियड नंबर 4 साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं आहे. आता पिरियड नंबर 1, 2, 3 साठीचे जे इलेमेंट आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोपं सरळ होतं, कारण त्या ठिकाणी एनर्जी ऑर्बिटलचा चढता क्रम जो आहे तो 1s नंतर 2s भरते, 2s नंतर 2p, 2p नंतर 3s भरते आणि 3s नंतर 3p भरते. पण चौथ्या पिरियडची जी सुरुवात आहे ती आहे पोटॅशियमपासून, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19. त्याच्यानंतरचं येणारे इलेमेंट आहे ॲटॉमिक नंबर 20, दॅट इज कॅल्शियम. इथंपर्यंतचं 20 ॲटॉमिक नंबरपर्यंतच्या इलेमेंटचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अगोदरच्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. तिथंपर्यंत लिहायला काहीच अवघड नाही. आता हा चौथा पिरियड जो आहे त्याच्यासाठीचं असणारं जे इलेमेंट आहेत ते कोणकोणते आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता आपल्याला बघायचं आहे. तर चौथ्या पिरियडसाठीचा पहिला मेंबर आहे तो आहे पोटॅशियम. त्यानंतर येतो कॅल्शियम, मग स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगॅनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, गॅलियम, जर्मेनियम, आर्सेनिक, सेलेनियम, ब्रोमिन आणि क्रिप्टॉन. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे टोटल 18 इलेमेंट या ठिकाणी दिसते. या 18 इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ओळीनं आता बघूया. आत्ताच आपण पिरियडिक टेबलमध्ये बघितलं की पिरियड नंबर 4 मधला पहिला मेंबर आहे तो आहे पोटॅशियम, ॲटॉमिक नंबर 19. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता द्यायचं आहे. तर पहिल्यांदा 1s भरेल, मग 2s 2p 3s 3p या पद्धतीनं. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण देऊया 1s2 2s2 2p6 3s2 3p6. टोटल किती इलेक्ट्रॉन झाले बघा, 2 + 2 + 6, 6 4 10, हे 10 6 16, हे 2 18. आणि शेवटचा 19वा इलेमेंट जो आहे तो 3p नंतरची येणारी शेल आहे 4s. त्याच्यामध्ये हा शेवटचा इलेक्ट्रॉन येणार आहे. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पोटॅशियमचं झालं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1. या ठिकाणी आउटर मोस्ट शेल आहे 4s1, जिचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे 4. ही या पोटॅशियमची आउटर मोस्ट शेल आहे, म्हणून पिरियड 4चा हा मेंबर आहे. या ठिकाणी पोटॅशियमची व्हॅलन्स शेल भरायला सुरुवात झाली. 4 नंबरची जी व्हॅलन्स शेल आहे, आउटर मोस्ट शेल आहे, तिच्या यस सबशेलमध्ये पोटॅशियमचा शेवटचा इलेक्ट्रॉन आलेला आहे. आता या पोटॅशियमसाठी आपण आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देऊया.
नियरेस्ट असणारा नोबल गॅस आहे आर्गॉन, म्हणून त्याची कोअर आली, आर्गॉनची कोअर. आणि त्याच्या पुढं आपल्याला आर्गॉनची कोअर म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथंपर्यंत आलं. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणून आपण या सगळ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी आर्गॉनची कोअर लिहिली आणि त्याच्या पुढं राहिलेला हा व्हॅलन्स शेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे 4s1 या ठिकाणी लिहिलं. आता पोटॅशियम नंतर येणारा इलेमेंट आहे कॅल्शियम. ॲटॉमिक नंबर 1 वाढला, ॲटॉमिक नंबर झाला 20. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. आता पोटॅशियमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते या इथंपर्यंत सगळं सेम आहे. म्हणजे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 या ठिकाणी टोटल इलेक्ट्रॉन किती झाले तर 18 इलेक्ट्रॉन संपले, 2 इलेक्ट्रॉन राहिले. आता इथं पोटॅशियमचं जे होतं 4s1 त्याच्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन वाढला, त्याच्यामुळे तुम्हाला इथं 4s2 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी दिसतंय. आता हे ॲटॉमिक नंबर 20पर्यंत ओळीनं फिलिंग आपल्याला झालेलं आहे. तुम्ही ते 20पर्यंत मागच्या चौथ्या प्रकरणामध्ये कॅल्शियमपर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या पद्धतीनं दिलेलं आहे. पण यानंतर कॅल्शियम नंतर येणारा आपला जो स्कँडियम आहे ॲटॉमिक नंबर 21 याच्यासाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता आपल्याला बारकाईनं बघायचं आहे. आता बघा, कॅल्शियमपेक्षा 1 ॲटॉमिक नंबर वाढला, त्याच्यामुळं इनर जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कॅल्शियमसारखंच इथंपर्यंत राहणार आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p6 3s2 3p6. आता इथंपर्यंत 18 इलेक्ट्रॉन संपले. त्याच्यानंतर येणार आहे 4s2 म्हणजे हे 2 आणि हे 18 झाले टोटल 20. आता 21वा इलेक्ट्रॉन कुठे येणार तर 4s नंतर भरणारी शेल कोणती आहे तर ती आहे 3d. त्यामुळे d मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी d ऑर्बिटल भरायला सुरुवात झालेली आहे. आता डी मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन मावू शकतात तर 10 इलेक्ट्रॉन मावू शकतात. ही डी ऑर्बिटल स्कँडियम जवळ भरायला सुरू झालेली आहे. त्याच्यामुळं डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन येईस्तोपर्यंत हे फिलिंग या पद्धतीनं होत राहणार आहे. त्याच्यामुळे आता स्कँडियम नंतर येणारा जो इलेमेंट आहे तो आहे टिटॅनियम. ॲटॉमिक नंबर 1 वाढला म्हणजे 21 स्कँडियमचं 22 टिटॅनियम झाला. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s2 पर्यंत सेम. त्याच्यानंतर वाढीव आलेला इलेक्ट्रॉन जो आहे तो 3d2 या पद्धतीनं टिटॅनियमसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. मी या ठिकाणी डॅश डॅश दाखवलेलं आहे, ते तुम्ही घरी पूर्ण करायचं आहे. म्हणजे टिटॅनियमसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d2. कारण स्कँडियमसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d1. त्याच्यापेक्षा 1 वाढून इलेक्ट्रॉन आता टिटॅनियममध्ये आलेला आहे. त्याच्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहिता येईल आर्गॉनची कोअर आणि 3d2. हे झालं टिटॅनियमसाठीचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता व्हॅनेडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं आहे. टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर 22 आहे, व्हॅनेडियमचा 23 म्हणजे 1 ॲटॉमिक नंबर वाढला. त्याच्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अप टू 4s2 सेमच. आता 3d2 टिटॅनियमसाठीचं जे होतं ते आता 3d3 झालेलं आहे. याच पद्धतीनं तुम्हाला क्रोमियमसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगता येईल. ते काय येईल तर 4s2 3d4 यायला पाहिजे. कारण आत्ता आपण बघितलं की 1 ॲटॉमिक नंबर वाढलेला आहे तर 1 इलेक्ट्रॉन 3d मध्ये पुढचा येईल. पण त्याच्याऐवजी इथं 4s2 3d4च्या ऐवजी तुम्हाला दिसते 4s1 3d5. हे असं का याचं आपल्याला कारण त्या ठिकाणी बघायचं आहे. या ठिकाणी मी क्रोमियमच्या डोक्यावरती स्टार काढलेला आहे. याचा अर्थ क्रोमियम या ठिकाणी एक्सेप्शन केस आहे.
त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 4s2 3d4 असं यायला पाहिजे होतं, पण प्रत्यक्षात तिथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं आहे तर 4s1 3d5 असं का? तर त्याचं हे ब्लॉक पिक्चर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 4s2 3d4 या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठीचं ब्लॉक पिक्चर जर दिलं तर यामध्ये डीची मॅक्झिमम कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉन धारण करण्याची. मग त्याचं बरोबर निम्म किती होतं तर 3d5, म्हणजे हाफ फिल्ड होण्यासाठी या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन कमी पडतोय क्रोमियमला. त्याच्यामुळं काय होतं की हे हाफ फिल्ड होण्यासाठी म्हणून एस ऑर्बिटलमधला 1 इलेक्ट्रॉन डीमध्ये जातो आणि त्याच्यामुळं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 4s1 3d5 या पद्धतीने दिसतं. ही जर तुम्ही डायग्रॅम बघितली आता तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या ऑर्बिटल जे आहेत ती हाफ फिल्ड झालेली दिसतात. डीमध्ये बरोबर निम्मी, डी ऑर्बिटल ही निम्मी भरलेली आहे. याच्यासाठी एसमधला हा 1 इलेक्ट्रॉन डीमध्ये जातो आणि त्याच्यामुळं 4s2 3d4च्या ऐवजी तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 4s1 3d5 आलेलं दिसतं. आणि त्यामुळं आपल्याला क्रोमियमसाठी एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी मिळतं आणि त्याच्यासाठीचं रिझन आहे ते हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ऑर्बिटल विच इज मोर स्टेबल दॅन दी अदर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. क्रोमियमच्या या एक्सेप्शन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर पुढचा इलेमेंट आहे मँगॅनीज ॲटॉमिक नंबर 25. त्याच्यासाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही याच पद्धतीनं करून बघायचं आहे. मँगॅनीज नंतर येणारा आयर्नपासून ते क्रिप्टॉनपर्यंतचे हे जे सगळे उरलेले इलेमेंट आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्यांचा पिरियडिक टेबलशी असणारा संबंध आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.